नमस्कार, मी डॉक्टर सर्वे सोमण क्वेश्चन्स इन मनी या यूट्यूब चॅनलमध्ये पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो. आणि आजच्या या पॉडकास्टमध्ये जे सहप्रायोजक आहेत ते आहेत इम्प्लांट एंड डेंटल क्लिनिक. या क्लिनिकची सुरुवात 2011 साली झाली, ज्यावेळी डेंटल इम्प्लांट हा विषय देखील नवीन होता आणि तो लोकांना माहीत देखील नव्हता. त्या वेळेपासून हे क्लिनिक काम करतं. डेंटल इम्प्लांट म्हणजे काय हे लोकांना समजण्यासाठी, ते पटवून देण्यासाठी जवळपास 2 वर्ष लागली. आज या क्लिनिकमध्ये तंत्रशुद्ध पद्धतीने जवळपास दर महिन्याला सरासरी 30 ते 40 इम्प्लांट या ठिकाणी होत असतात. यासोबतच इम्प्लांट एंड डेंटल क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक डेंटिस्ट्री ही सुद्धा होत असते. यासाठी इम्प्लांटेशन करायचं असेल, एखाद्याला पेशंट तुमच्याकडे आला तर त्याला काही टेस्ट आहेत का, की या टेस्ट आधी कराव्या लागतात किंवा असं? कसं आहे की इम्प्लांट करण्यासाठी जो आपण इम्प्लांट बसवतो म्हणजे साधारणपणे हा इम्प्लांट असा दिसतो. आणि इम्प्लांट हा ॲक्च्युली इंग्लिश शब्द आहे, पण त्याला आपण एक रॉ टर्ममध्ये स्क्रू असं सुद्धा म्हणू शकतो. तर तो दिसताना सुद्धा अगदी स्क्रू सारखाच दिसतो. म्हणजे अगदी जर तुम्हाला दाखवायचं झालं तर हा साधारण डेंटल इम्प्लांट, आता हा एवढा मोठा नसतो, पण साधारण हा असा दिसतो, ज्याला आपल्या नॉर्मल स्क्रूला जसे थ्रेड्स असतात तसे थ्रेड असतात, पण ह्याच्यावरती काही ठराविक पद्धतीने सरफेस ट्रीटमेंट केलेली असते. तर आता हा इम्प्लांट बसवण्यासाठी कोणत्या टेस्ट करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या गोष्टी बघितलं जाणं गरजेचं आहे त्याच्याकडे येऊया आपण. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इम्प्लांट बसवण्यासाठी तेवढं अवेलेबल बोन असणं गरजेचं आहे. म्हणजे एखादा दात हिरडीमधून काढल्यानंतर किंवा तो आपोआप हलून पडल्यानंतर जे काही अवेलेबल बोन आहे ते बोन एवढं सफिशियंट असावं की ज्याच्यामध्ये इम्प्लांटच्या अराउंड 360 डिग्री बोन ॲटलिस्ट 1 मिलीमीटर असणं गरजेचं आहे. तर आता हे आपल्याला बोन आहे की नाही हे कसं कळतं? त्याच्यासाठी काही सिटी स्कॅन्स करावे लागतात. काही सिटी स्कॅन म्हणजे जसं आपण सिटी स्कॅन MRI करतो तसाच डेंटलचा सुद्धा CBCT म्हणजे कोन बीम कॉम्प्युटेड टोमोग्राफी नावाचा एक सिटी स्कॅन असतो, की जो नॉर्मल एक्सरे सारखाच असतो. त्याच्यासाठी काही ॲडमिट व्हायची गरज नसते. अगदी 5 ते 10 मिनिटात हा सिटी स्कॅन करून होतो. रिपोर्टिंग सुद्धा तुम्हाला सेम डे इव्हिनिंगला किंवा नेक्स्ट डे मॉर्निंगला मिळू शकतं. आणि त्या 3D स्कॅनवरती तुमच्या बोनची हाईट, विड्थ आणि मॉर्फॉलॉजी म्हणजे तुमच्याकडे असलेला अवेलेबल बोन किती आहे, त्या बोनमध्ये मिनरल कंटेंट किती आहे, त्या बोनमध्ये ब्लड सप्लाय व्यवस्थित आहे का, किंवा त्या बोनचा हार्डनेस किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतात. त्यामुळं कोन बीम CBCT किंवा त्याला आपण कॉम्प्युटेड टोमोग्राफी म्हणतो, तर तो करून घेणं हे पहिल्यांदा गरजेचं आहे. तर हे झालं की रेडिओग्राफिकली. म्हणजे आता आपल्याकडे समजून घ्या की अवेलेबल बोन चांगलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण इम्प्लांट बसवू शकतो. पण पेशंटचे पॅरामीटर्स नॉर्मल आहेत का हे पण बघणं गरजेचं आहे. जसं आता आपण म्हणतो की बऱ्याचदा काही ऑपरेशन्स करण्याआधी शुगर टेस्ट केली जाते किंवा काही ऑपरेशन्स करण्यासाठी काही ब्लडचे रिपोर्ट्स केले जातात किंवा युरिन टेस्ट केली जाते. तसंच इम्प्लांटसाठी पण आहे. इम्प्लांट ही ढोबळमानानं बघितल्यानंतर छोटी प्रोसिजर जरी असली तरी ती एका पद्धतीची सर्जरीच आहे, ते एका पद्धतीचं छोटंसं ऑपरेशन आहे. त्यामुळे जसं नॉर्मल ऑपरेशन करण्यासाठी आपण शुगर टेस्ट करतो, आपण ब्लड टेस्ट करतो आणि आपण युरिन टेस्ट करतो, ह्या 3 बेसिक टेस्ट आपण करतो. त्याच्यासोबतच आपण काही एक्सरेज घेतो, ज्याला आपण मगाशी जसं मी सांगितलं की CBCT म्हटलं जातं. तसे CBCT करून आपल्याला ह्या 4 गोष्टी आपण जर इव्हॅल्युएट केल्या, शुगर, तुमचं ब्लड पॅरामीटर्स म्हणजे CBC आणि तिसरं म्हणजे युरिन, तर आपल्याला व्यवस्थितपणे पूर्ण बोनचं इव्हॅल्युएशन आणि पेशंटचे पॅरामीटर्स कळतात. आणि मग आपण ठरवू शकतो की हा पेशंट इम्प्लांट करण्यासाठी योग्य आहे की नाही, किंवा हे बोन इम्प्लांट करण्यासाठी योग्य आहे की नाही. अच्छा, म्हणजे आपल्याला विड्थ किती आहे आणि तो इम्प्लांट बसू शकतो का हे आधी बघणं गरजेचं आहे. त्यानंतर एक्झॅक्टली, समजा तसं नसेल, समजा तुमच्या क्रायटेरियानुसार ते बोन डेन्सिटी किंवा ते नसेल, तर मग तुम्ही इम्प्लांट करत नाही. असं नाही आहे. आपल्याला फ्लॉलेस किंवा फक्त इम्प्लांट प्रोसिजर करण्यासाठी अबंडंट बोनची हाईट आणि विड्थ असणं गरजेचं आहे. पण कधी कधी अशा पण गोष्टी समोर येतात की ज्याच्यामध्ये बोनची विड्थ खूप कमी असते किंवा हाईट खूप कमी असते. अशा गोष्टी स्पेशली वरच्या जबड्यामध्ये, ज्याला आपण मॅक्झिला म्हणतो, त्याच्या मागच्या बाजूला जिथे मॅक्झिलरी सायनस असतो, तर मागच्या बाजूचे दात काढल्यानंतर तो मॅक्झिलरी सायनस खालती सरकतो आणि तिथे बोनची हाईट हळूहळू कमी होत जाते. मग इथे आपल्याला एखाद्या सर्टन हाईटचा इम्प्लांट जर बसवायचा असेल तर आपल्याला समजून घ्या की 10 मिलीमीटर हाईटचा इम्प्लांट बसवायचा, पण आपल्याकडे बोनची हाईट आहे 5 मिलीमीटर. तर आपल्याला जिथे आपण इम्प्लांट बसवणार आहे तिथूनच हा जो सायनसचा लाइनिंग आहे, जो ड्रॉप डाऊन झालेला आहे, जो खाली सरकलेला आहे, त्याला आपण वर लिफ्ट करतो. त्याला आपण सायनस लिफ्ट प्रोसिजर म्हणतो किंवा बोन ऑगमेंटेशन म्हणतो. तर तशा वेगवेगळ्या पद्धती असतात. जसं की बऱ्याचदा असं होतं की डायबिटीस असेल पेशंटला,
तर त्यांचं बोनचं रिझॉर्प्शन रेट हा फास्ट असतो. मग पेशंटनी दात काढून घेतल्यानंतर किंवा दात पडल्यानंतर इमिडिएटली जर इम्प्लांटचा ऑप्शन नाही घेतला, पेशंटनी 4, 5, 6 वर्षात पेशंट थांबलेत आणि आता पेशंटला असं वाटतं की नाही मला इथनं खाणं गरजेचं आहे, माझे या बाजूचे पण दात खराब झालेत आणि मला खाण्यासाठी दातांचा पूर्ण सेट नाही आहे, तो असणं गरजेचं आहे. पण आता 5 वर्षानंतर डायबिटीस असल्यामुळे बोनचं रिझॉर्प्शन होत जातं आणि बोनचा व्हॉल्यूम जो आधी एवढा असतो तो हळूहळू श्रिंक होत नाईफ एज होतो. नाईफ एज म्हणजे अगदी सुरीच्या धार जशी असते नाईफ एज, तसं ते बोन होऊन जातं, निमुळतं होत जातं. मग अशा केसमध्ये आपण काय करतो तर त्या रिजला स्प्लिट करतो आणि रिज आपण दुभंगतो. ते जे बोन जे आहे ते आपण दुभंगतो आणि ते बोन दुभंगल्यानंतर जे काही मध्ये जागा मिळते तिथे आपण इम्प्लांट बसवतो. अशा पद्धतीनं जे ॲडिशनल प्रोसिजर्स करावे लागतात त्या वापरून आपण कोणत्याही पेशंटचे, म्हणजे तो डायबेटिक असू देत, नॉन डायबेटिक असू देत, त्याचं बोन कितीही रिझॉल्व्ह झालेलं असू देत किंवा बोन कितीही जास्त असू देत, आत्ताच्या तंत्रज्ञानानुसार ॲडिशनल प्रोसिजर्स करून, जसं की बोन ऑगमेंटेशन आहे, रिज स्प्लिट आहे, सायनस लिफ्ट आहे, आणि ह्या कुठल्याही पद्धती जर करता येत नसतील तर काही ठराविक, म्हणजे जसं की आता आपल्याला इम्प्लांट वरच्या आणि खालच्या जबड्यामध्ये करायचे आहेत, कारण दात आपल्याला वरचे खालचे हवे. पण बऱ्याचदा असं होतं की वरचा आणि खालचा जबडा पूर्ण रिझॉल्व्ह झालेला असतो आणि पेशंटचे पॅरामीटर्स एवढे पुअर कंडिशनमध्ये असतात की तिथे आपण बोन ऑगमेंटेशन किंवा ॲडिशनल प्रोसिजर्स करू शकत नसतो. तर अशा केसमध्ये आपण टेरिगॉइड इम्प्लांट्स, जो स्कलचं स्पिनॉइड बोन आहे, त्या स्पिनॉइडच्या मागच्या बाजूला जे टेरिगॉइड प्लेट्स असतात त्या टेरिगॉइड प्लेटचा सपोर्ट घेऊन, किंवा इथे आपले चिक बोन जे आहे त्या चिक बोनमध्ये झायगोमा नावाचं एक बोन असतं, त्या झायगोमॅटिक बोनचा सपोर्ट घेऊन तिथे इम्प्लांट प्लेस करून दात मात्र आपण वरच्या जबड्यामध्ये व्यवस्थित बसवू शकतो. त्यामुळे सांगायचा हेतू हा आहे की तंत्रज्ञान आता एवढं विकसित झालेलं आहे की आपण फर्मली असं म्हणू शकत नाही की हा पेशंट आपल्यासाठी कॉन्ट्राइंडिकेटेड आहे. म्हणजे थोडक्यात सांगायचं काय तर आत्ता ही कंडिशनच नाही आहे की कुणाचे इम्प्लांट होऊ शकणार नाही. थोडक्यात आम्हाला असं वाटतं की पेशंट ज्यावेळी असं होऊ नये, पण पेशंट ज्यावेळी शेवटच्या घटका मोजत असतो तर त्यावेळी त्याच्या तोंडामध्ये पूर्णच्या पूर्ण दातांचे सेट असावेत, तो खाऊन पिऊन सुखी असावा, असं आमची एक इच्छा असते आणि तंत्रज्ञानाने आम्हाला तिथपर्यंत आणून पोहोचवलेलं आहे. खूप चांगलं मार्गदर्शन केलं की तंत्रज्ञान एवढं प्रगत झालंय की आपण आता काही करू शकतो, कोणतीही कंडिशन असेल तरी डेंटल इम्प्लांट करता येतात. सर, तुमच्या क्लिनिकचे अचिव्हमेंट्स पण खूप आहेत. मेक्सिकोमधनं सुद्धा पेशंट टोटल इम्प्लांटेशनसाठी आलेला, तर त्याबद्दल काही सांगा. 2016-17ची गोष्ट असेल, म्हणजे अर्थात जसं आता आपण पॉडकास्ट करतोय तर पॉडकास्ट काय असतं हे आम्हाला माहिती असण्यापूर्वीची गोष्ट आहे कदाचित, बिफोर कोविड. तर ह्यावेळी काय झालं होतं, आम्ही नुकतीच आमची क्लिनिकची वेबसाईट तयार केली होती आणि ह्या वेबसाईट तयार केल्यानंतर आम्हाला लक्षात आलं की आता कोल्हापूरमध्ये कोण वेबसाईट बघून येतं, पण वेबसाईट बघणारे लोक कोल्हापूरचेच असायला पाहिजे असं काही नसतं. तर मला एकदा फोन आला आणि इंटरनॅशनल कॉल होता, नंबर होता US चा, आणि मी उचलला फोन तर समोरून एक माणूस बोलत होता. तो म्हणला की असं असं तुमच्या इम्प्लांटची मी वेबसाईट बघितली, तुमच्या क्लिनिकची वेबसाईट बघितली आणि आम्हाला असं वाटते की आम्हाला इंडियामध्ये येऊन जर आम्ही ते इम्प्लांटची ट्रीटमेंट केली किंवा फुल माउथ रिहॅबिलिटेशनची गरज होती त्यांना, ते केलं तर आम्हाला इकॉनॉमिक पडेल. मग अशा पद्धतीने त्यांनी हळूहळू माहिती चालू केली. पहिल्यांदा एक फोन झाला, चर्चा झाली, त्यानंतर 2 फोन झाले, त्यानंतर हळूहळू चौथ्या 5व्या फोनमध्ये त्यांनी त्यांची येण्याची अप्रॉक्सिमेट डेट डिसाईड केली. त्याच्यानंतर अर्थातच पेशंट फिरायला चाललाय, म्हणजे ॲज अ मेडिकल टुरिझम किंवा डेंटल टुरिझम या दृष्टीने पेशंट बघत होता आमच्याकडे. तर पेशंटने आम्हाला ह्याची पण विचारणा केली की तिथे आल्यानंतर माझ्या राहायची काही सोय आहे का, किंवा तुमच्या गावामध्ये तुमच्या शहरामध्ये एअरपोर्ट आहे का, किंवा ॲक्सेस कसा आहे, किंवा तिथे आल्यानंतर मला किती वेळ लागणार आहे ट्रीटमेंट करण्यासाठी. मग ह्या इन बिटवीन ह्या पूर्ण ट्रीटमेंटच्या प्रोसिजरमध्ये मला रोज तुमच्या इथे यावं लागणार आहे का, किंवा जर रोज यायचं नसेल तर मला जो काही 1 आठवडा 15 दिवसाचा वेळ मिळेल त्याच्यात मी मुंबईला फिरू शकते का, किंवा तुमच्या इथून गोवा जवळ आहे, मी गोव्याला जाऊ शकते का. तर असं बऱ्याचशा विचारपूस झाल्या आमच्याकडे, बऱ्याचशा एन्क्वायरीज झाल्या आणि समहाऊ ते पेशंटला पटलं. पेशंटला आमचं पास्ट हिस्ट्री पण माहिती होती आणि ते अनावधानाने होऊन गेलं आमच्याकडनं पण पेशंटकडनं पण. तर ती बेवर्ली नावाची पेशंट होती जी न्यू मेक्सिकोची राहणारी, आणि ती आली कोल्हापूरमध्ये आणि तिचे आम्ही फुल माउथ रिहॅबिलिटेशन केलं. फुल माउथ इम्प्लांट्स म्हणजे आम्ही वरच्या जबड्यामध्ये 6 आणि खालच्या जबड्यामध्ये 6 इम्प्लांट बसवले आणि तिला पूर्णच्या पूर्ण दातांचा सेट आम्ही दिला. आणि अजूनही ती आमच्या कॉन्टॅक्टमध्ये आहे. अधूनमधून व्हॉट्सॲपचे आमचे स्टेटस बघून ती आम्हाला हाय वगैरे करते आणि चांगलं वाटतं जेव्हा पेशंट 2016-17चा पेशंट आज 2024
म्हणजे ऑलमोस्ट या 8 वर्षांनंतर सुद्धा पेशंट ज्यावेळी आपल्याला ॲप्रिशिएट करतो त्यावेळी बरं वाटतं. खरी गोष्ट आहे, जेव्हा आपलेच पेशंट आपल्याला अप्रिशिएट करतात आणि आपल्या कामाचं कौतुक करतात त्यावेळेला निश्चित चांगलं वाटतं. तुम्हाला जर सरांशी मार्गदर्शन हवं असेल, सरांना कॉन्टॅक्ट करायचा असेल तर सरांचा नंबर आणि इम्प्लांट अँड डेंटल क्लिनिकची संपूर्ण माहिती ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सर, आता डेंटल इम्प्लांट हा विषय आपण घेतलाय, तर मला सांगा, शेवटी काही जरी झालं तरी शेवटी प्रश्न येतो तो कॉस्टिंगचा. बरोबर. तर ह्याच्यामध्ये खर्च किती असतो, किंवा बऱ्याच जणांचे एक असं झालं की बाबा नाही बाबा डेंटल इम्प्लांट करायचं तर खूप जास्त खर्च आहे, तर हो. खूप जास्त खर्च खरंच आहे का, आणि असेल तर मग तो का? कसं आहे ह्याच्यामध्ये 2-3 फॅक्टर्स आहेत. मुळातच डेंटल ट्रीटमेंट ही खर्चिक असते, कारण पेशंटचं एक माइंडसेट असा असतो की मला 32 दात दिलेले आहेत, एखादा दात नसेल तर काय फरक पडतो. त्यामुळे मी 32 दातांमधला एखादा दुसरा दात गेला तर मी 30 दातांनी किंवा 31 दातांनी खाऊ शकतो, किंवा माझं दैनंदिन जी काही दिनचर्या आहे त्याच्यामध्ये कुठला अडथळा येत नाही. पण तसं नाही आहे. डेंटल ट्रीटमेंट खर्चिक असण्यामागचं कारण सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की इक्विपमेंट्स खूप कॉस्टली असतात. डेंटल चेअर इटसेल्फ इज अ ऑपरेशन थिएटर लाईक कंडिशन. त्यामुळे जसं ऑपरेशन थिएटरमध्ये इक्विपमेंट लागतात तसं आमचा डेंटल चेअर हा एकच सेटअप असतो ज्याच्यामध्ये सगळे टूल्स असतात, आणि त्याच्यामुळे त्या चेअरचीच किंमत जास्त असते. बरोबर. दुसरी गोष्ट, जे काही वापरले जाणारे टूल्स असतात ते महाग असतात. सिमेंट्स जे वापरतो आम्ही ते महाग असतात, आणि त्यामुळे त्या गोष्टी हळूहळू टप्प्याटप्प्याने खर्चिक होत जातात. पण हा खर्च आटोक्यात आणू शकतो का आपण? तर नक्कीच आणू शकतो. ऑलवेज प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. त्यामुळे तुम्हाला जर डेंटल ट्रीटमेंट खर्चिक वाटत असेल, अर्थात खर्चिक आहेच, नाही असं नाही आहे, पण डेंटिस्टकडे जाऊन जर रुटीन फॉलोअप करत राहिलो आपण तर कन्सल्टेशन फी ही ॲक्च्युअल ट्रीटमेंट फीपेक्षा कमी असते. त्यामुळे प्रिव्हेन्शन हे आपल्याला त्यावेळी कळू शकतं, किंवा तुमचा डेंटिस्ट तुम्हाला योग्य सल्ला देऊ शकतो. तर तुम्हाला मेंटेनन्स कसा करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, कुठे कॅव्हिटी लागलेली आहे ती रिस्ट्रिक्ट करण्यासाठी आपण रूट कॅनलला जाऊ नये दात म्हणून, तिथे वेळीच फिलिंग करायला पाहिजे. ह्या गोष्टी ज्या किरकोळ खर्चामध्ये होऊ शकतात त्या गोष्टी तुम्ही जर अवॉइड केल्यात तर मात्र साहजिकच मोठा खर्च उद्भवणं संभव आहे. आणि डेंटल ट्रीटमेंटमधला आत्तापर्यंतचा सगळ्यात मोठा किंवा सगळ्यात शेवटची ट्रीटमेंट आपण जर म्हटली तर ती डेंटल इम्प्लांट्स आहे. त्यामुळे सगळ्यात खर्चिक ट्रीटमेंटसुद्धा डेंटल इम्प्लांटच आहे. आता ही डेंटल इम्प्लांटची ट्रीटमेंट खर्चिक का आहे? तर मुळातच हा जो धातू वापरला जातो डेंटल इम्प्लांटसाठी तो जनरली असं असतं की हेड आणि नेक, म्हणजे नेकच्या वरती जे काही इम्प्लांट्स केले जातात, न्यूरोसर्जन्स असतील, डेंटिस्ट असतील, किंवा बाकीच्या मेडिकल फ्रॅटर्निटीचे लोक जे नेकच्या वरती काम करतात, तर तिथे कुठलेही फ्रॅक्चर असेल किंवा कुठलाही एखादं रोपण करायचं असेल तर जो धातू वापरला जातो तो टायटेनियम असतो. आणि तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे की टायटेनियम हा गोल्ड, प्लॅटिनम, टायटेनियम ही जे नोबेल मेटल्स असतात हे ॲक्च्युली महाग असतात, आणि त्याच्यामुळे ह्याची सरफेस डिझाईन, ह्याच्या आतलं इंटरनल स्ट्रक्चर्स, ह्या सगळ्या गोष्टी कन्सिडर करून डेंटल इम्प्लांटची कॉस्ट पूर्वी अतिशय महाग होती. आता अल्टिमेटली जसं आहे की जेव्हा मल्टिपल कंपनीज त्याच्यामध्ये उतरतात त्यावेळी ऑटोमॅटिकली प्राईस एका लेवलला येऊन थांबते. तर त्या पद्धतीनं बोलायचं झालं तर पूर्वी जे इम्प्लांट्स 50-55 हजारला केले जायचे सिंगल टूथसाठी, एका दातासाठी 50-55 हजार घेतले जायचे, तो रेट आता समवेअर अराउंड 25 ते 30 हजारला सेटल झाला आहे. आणि मला नाही वाटत की आता तो ह्याच्या खालती येईल. आला तर एक 4-5 हजार रुपये इकडे तिकडे असेल कोल्हापूरसारख्या ठिकाणी. अर्थात जशी लाईफस्टाईल, जशी ज्या शहराची लाईफस्टाईल जशी आहे त्याप्रमाणे तिथे चार्जेस असतात. एखादं अपेंडिक्सचं ऑपरेशन कोल्हापुरात करायचं झालं तर इथला खर्च कमी असतो, पण तेच ऑपरेशन मुंबईत करायचं असेल तर त्याचा खर्च जास्त असतो. त्याच पद्धतीने एखादा डेंटल इम्प्लांट कोल्हापुरात करायचं असेल तर कोल्हापूरमध्ये साधारण ॲव्हरेज कॉस्ट त्याची 25,000 ते 30,000 पर्यंत जाते. पण हेच जर आपण मुंबईमध्ये गेलो, पुण्यामध्ये गेलो, किंवा अगदी चांगल्या दिल्लीमध्ये गेलो तर अजूनही तिथे 50 ते 55 हजार रुपये एका इम्प्लांटसाठी चार्जेस घेतले जातात.